अर्थात आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये निलेश राणे यांनी मात्र चांगलाच करिश्मा केल्याचं पाहायला मिळत आहे. जे आजवर कोकणात भाजप खरं तर विस्तारू पाहत होती, भाजप या ठिकाणी प्रयत्न करू पाहत होती, ते त्या ठिकाणी भाजपचा विजय निलेश राणे यांनी खेचून आणलाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. कारण इतके वर्ष शिंदेची शिवसेना ज्या कोकणामध्ये विस्तारू पाहण्याचा प्रयत्न करत होती, ते निलेश राणे यांनी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे आता अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये निलेश राणे हे स्टार प्रचारक म्हणून शिंदेची शिवसेना प्रमोट करू शकते, किंबहुना शिंदेची शिवसेना निलेश राणे यांना मुंबईतही, अर्थात मुंबई सुद्धा कोकणाचाच एक भाग आहे, त्यामुळे मुंबईतही निलेश राणे प्रचार करता येऊ शकतात, किंबहुना ते येतील, एक दोन प्रचार सभा घेतील, अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. थोडक्यात काय तर आता चर्चा होतीये नितेश राणेंपेक्षा निलेश राणेंच्या स्ट्रॅटर्जीची. या सगळ्यावर लोकशाही मराठीची सुद्धा नजर असेल, तोवर एक नजर टाकूया टॉप हेडलाईन्सवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.